हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मग आता संध्याकाळ झालेली आहे, तर दुर्वा तर गेली ॲबॅकसच्या क्लासला. मग म्हटलं आता आपण काय करू, म्हणून म्हटलं चला आज काल 1K सबस्क्रायबर झाले, तर इच्छा होती की मंदिरात जाऊन यावं. पण रात्री खूप उशीर झाला, म्हणजे 9-9:30 झाले होते, 9-9:30 झाले होते. म्हटलं एवढ्या रात्री मग मंदिर बंद होतं, म्हणून म्हटलं मग जाऊन यावं. म्हणून मग आज आता आम्ही चाललो, मी, राधा, दुर्वा आणि काकी. दुर्वा तर ॲबॅकसच्या क्लासला गेली, तिकडूनच तिला काकी घेऊन येतील आणि इथून मी आणि राधा आम्ही दोघीजणी येऊ. राधा आता रेडी झालेली आहे. राधा होला हां, ओ सॉरी मम्माकडनं लागलं, चुकून लागलं ना, चुकून. सॉरी इकडे बघ सगळे तुला बघतायत. सांगा हॅलो करा. हाय. रुसू नको ना पिलू, गंधक पुसेल ना बेटा, आपलं गंधक पुसणार. इकडे बघ राधा, नाही पुसला गंध, इकडे बघ. स्माईल दे छान, स्माईल. असं नाही ग, स्माईल दे ना, स्माईल. असं नीट स्माईल दे ना राधू. हाशी करा ना. राधा कुठे चालली आता? भूर कुठे? भूर चालली चप्पल घालून. कुठे चालली? इकडे बघून बोल. चप्पल घालून कुठे चालली राधा? हा, मंदिरात चालली. इकडे कोणाला भेटायला चालली? इकडे लवकर सांग बरं. दीदीला नाही, इकडे श्रीकृष्णांना. कोणाला? इकडे लवकर बोल. कोणाला भेटायला चालली राधा? मम्माला का? तर मग आता मी तयार झाली, तर मॅडमचं पण म्हणणं आहे मला पण तयार कर, म्हणून मग तिने मी आता छानसं तिला फ्रॉक घालून दिलाय. मग आता आम्ही निघतो मंदिरात जाण्यासाठी. तू कुठे चालली? भूर कोणाला भेटायला चालली? हा, दीदीला नाही, श्रीकृष्णांना. कोणाला? इकडे बघ. कोणाला भेटायला चालली? नाही ग, श्रीकृष्णांना भेटायला चालली तू. कोणाला भेटायला चालली? कानाला. कानाला तिकडून चला थोडंसं. हा, पाण्यात नाही. तिकडून नाही, तिकडून ये. पाणी नाही. हाय कर तिला. काय झालं? काय करते? चॉकलेट. हे बी इथे फुलं आहे, एक घ्या, दोघींनी फुलं. राधू हे ह्याच्यात फुलं. राधू खेळलंय, फुल घे, फुल. हा वा. अरे राधू, फुल ठेवू ना श्रीकृष्णांना, फुल. राधा, फुल ठेवू ना, फुल. त्यातलं फुल घे, फुल. येल्लो. बापरे, दुरुती उचल खेळ मामाच्या हातात. माझे 1K सबस्क्रायबर झाले, म्हणून इच्छा होती की मंदिरात जाऊन यावं. म्हणून मी, राधा, दुर्वा आम्ही गेलो होतो मंदिरात. त्यानंतर मी दर्शन केलं, त्या दोघींनीही दर्शन केलं. पण राधा काय तिथे तिचं पाया पडून झालं की मग तिचं चालूच झालं, इकडे पळ तिकडे पळ, मग ह्याच्या पाठी पळ त्याच्या पाठी पळाची मस्ती करत होती. आता गेली, छानपैकी मस्त दर्शन घेतलं आणि जरासं मंदिरात बसावं असं म्हणतात गेल्यावर, म्हणून मग जरा 5 मिनटं तिथे थांबलो. तिथे 5-10 मिनटं बसलो आणि त्यानंतर मग घरी आम्ही आलो. मग घरी येताना थोडंसं सामानसुद्धा घ्यायचं होतं, लागणार होतं मला. व्हाईट बोर्डवर जो व्हाईट बोर्डचा मार्कर असतो त्या घ्यायचा होता आणि थोडंसं घ्यायचं होतं. मग तिथून रस्त्यातच एक छोटंसं दुकान लागतं, मग त्या दुकानात आम्ही गेलो. आणि आम्ही दुकानात पोचतो होतो, अनायसे आम्हाला तिथे दुर्वाची आजी भेटली. आम्हाला माहीतच नव्हतं, आई पण तिथे आल्या होत्या. तर योगायोगाने त्या भेटल्या. मग त्यांना थोडंसं गावाला जायचं तर सामान घ्यायचं होतं, त्या घेत होत्या. तर राधाने पाहिलं
कुठे हा काय घेईन राधा? काय आहे राधा? काय घेतलं? काय घेतलं? नंतर घेऊ. हे बघ राधाला काय घेतलं. हे बघ राधा, हे बघ राधू. मी चालली. चल लवकर, चल लवकर, चल लवकर. चल दुर्वा, चल उतर खाली. हळूहळू पडणार. मग काही इथेच राहते का भाभी? त्याचा आजी बरोबर पिठाचे दशमी बनवलेले आहे. तर त्याचं पीठ हे असं मळलेलं आहे. बेसन पीठ, गव्हाचं पीठ, कांदा, हिरवी मिरची, जिरं लसूणची पेस्ट करून त्यात टाकलेले, लाल तिखट, हळद आणि असं मळून असं घेतलेलं आहे. आणि याचं आता चपातीसारखं लाटायचं आणि ह्याच्याबरोबर खायचं. हे जे सर्व गोष्टी मी सांगितले जिन्नस, त्याचं मिळून जे पीठ मळलं जातं त्याचं माझ्याकडनं शूट घ्यायचं राहिलं, म्हणून मी फक्त त्याचं ओरली सांगितलं. त्यानंतर मग असं लाटून द्या. थोडं तेल आणि पीठ टाकलं की मग ते असं फोल्ड करायचं, पीठ लावून मग लाटायचं. नॉर्मली आपली जशी चपाती आपण लाटतो तसंच ते लाटायचं आणि तेलावर छान असं खरपूस भाजून घ्यायचं. आणि मग ते असं गरमागरम मस्त लागतं खाण्यासाठी. म्हणून मग तेच मी लाटून घेत होती आणि मग भाजत होती. काय मामा हे मी नुसतं खाईल. बेसन पिठाचे जे ह्याला इकडे आम्ही दशम्या म्हणतो, ते काकी नेहादीने, काकी म्हणजे आम्ही कधी कधी त्यांना काकी म्हणते, त्या नेहादीने पीठ मळून घेतलं. म्हटलं गरम गरम छान लागतात. त्यामुळे मग आता आम्ही दोघी असं मग मी बनवून घेते आणि त्या वाढताय जेवायला. थंड झालं थोडी टेस्ट त्याची एवढी खास नाही लागत, पण गरम गरम खाल्लं तर खूप मस्त लागतं ते. आणि खायचा लोणचं एक नंबर कॉम्बिनेशन. आणि कांदा विशेष महत्त्वाचा. या 4 गोष्टींबरोबर त्याचं एकदम टेस्ट त्याची एकदम द्विगुणित होते. त्यानंतर मी लाटून देत होती, त्या वाढत होत्या आणि वाढून झाल्यावर मग थोड्याशा आई आल्या होत्या, नेहादी पण आल्या. मग आमच्या अशा सासू-सुनांच्या गप्पा चालल्या होत्या अशा. मग ते आम्ही गप्पा मारत मारत आमची कामं पण चालू होती. मग दुर्वाला पण जेवायला बसवलं होतं आणि राधाला कसं भरवायला लागते, त्यामुळे राधाला भरवायचं बाकी होतं. मग त्यामुळे मग आमचं सगळं करून झालं आणि त्यानंतर आम्हीसुद्धा मग जेवायला बसलो. मग जेवणं झाल्यावर रात्री हळदीचं दूध पिऊन घेतलं आणि मग आजच्याला इथेच थांबले. आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.